आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर राजकारण नांदेड येथे पार पडले। यावेळी प्रमुख उपस्थिती लोहा कंधार तालुक्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, प्राध्यापक सुनील नानवटे, प्रदेश सरचिटणीस माधव पावडे, कार्याध्यक्ष स्वप्नील इंगळे पाटील, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। खासदार आणि लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजकौर येथे मी रोहन कांबळे व माझ्या सहकार्यांनी राजकौर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं। या रक्तदानामध्ये किती रक्तदान केलेले आहे? 125 झाले आतापर्यंत, आणखी होईल 5 वाजेपर्यंत। 5चा टाईम आहे आपला। सय्यद शेरा, जुनैद अभिजित कांबळे, प्रतीक ढेंद्रे, खूप आहे, दादा नाव घेता येत नाही मला, संकेत जाधव या सहकार्यांनी मदत केली। आतापर्यंत 125 रक्तदान झालेले आहेत, आणखी होते। आमचे तरुण सहकारी मोहन कांबळे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उपस्थित शहराचे अध्यक्ष माधवभाऊ पावडे, प्रदेशाचे सचिव डॉक्टर उत्तमराव सोनटवणे, माझे सहकारी मित्र सरचिटणीस भाग्यश्रीताई गायकवाड, राजश्री कराळे, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला ते आदरणीय जाधव सर, इसाद कांबोळी, बंधू आणि भगिनी, जाधव सरांनी संचालन करताना सांगितलं की सकाळी 11 साडे11चा कार्यक्रम होता आणि मला याला 4 वाजले। सकाळपासून कार्यक्रम चालू आहे आणि त्यामुळे मला वेळेवर येता आलं नाही। आता वेळेवर आलं नाही तर ज्याने कार्यक्रम ठेवलाय त्याची काय अडचण होते मला माहिती, पण समजून घेतलं पाहिजे। गेल्या 1 तारखेपासून, काल वाढदिवस 2 तारखेला होता, जाधव सर मला साधारणतः 50,000 हार पडले असतील असं मला वाटतं। आता मी फार तर इथं आलो, आता इथं याच्यानंतरचे 2 कार्यक्रम करण्याची कॅपॅसिटी राहिली नाही असं झालं होतं। अतिशय उत्साह आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यामध्ये नंबर 1चा पक्ष करायचा। आपले नेते आदरणीय अजितदादा, आदरणीय तटकरे साहेब यांच्या नेतृत्वात, आणि मला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही जे सर्व तरुण मंडळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीच्या बाजूने येते, त्याच्यामध्ये नारायणरावजी आता विशेषतः मुस्लिम समाज आणि दलित समाज हा मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीकडे येण्याची ओढ लागली। पण शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन जाणारा पक्ष, म्हणून दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडे लोक बघतायत। खूप गोष्टी बोलण्यासारख्या असल्या तरी खूप उशीर झालाय, कारण तर घड्याळ हाताला बांधल्यावर माणसाने वेळेवर आलं पाहिजे, आणि मी उशीर आला म्हणून तुम्ही उशिरा जायची मदत ठेवला असो। रक्तदान शिबिराचं महत्व काय? मी मधला काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो,
आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी लोह्याला रक्तदान शिबिर ठेवलं. एकाच दिवसामध्ये 9,000 हे आपण रेकॉर्ड केलं. साधारणतः मला वाटते 400-500 कॉट होते आणि त्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलमधनं फोन आला की या एक्स ब्लडचं कोणी आहे का, पण तुमचं रक्त दिल्याबरोबर दुसऱ्याला लगेच चढवता येत नाही, त्याची प्रोसेस करावं लागते. मग आम्ही अनाऊन्स केलं की मग या ग्रुपचा कोणी रक्तदाता आहे का. 10-15 तरुणाने हात वर केला. आम्ही त्याच्यातल्या दोघांचं रक्त घेतलं आणि ॲम्ब्युलन्सनं ते रक्त नांदेडला पाठवलं. त्याच्यावर प्रक्रिया केली. ते रक्त एक आमच्या मुस्लिम बांधवाला चढवलं. रक्त कोणाचं चढवलं, कोणाला, तेव्हा आपण जात बघतो का. म्हणून हा जातीवादाचा जो विषय आहे तो विषय आता आपल्याकडे नाही न्यायला पाहिजे. तो कोणाला करायचा खुशाल करूया. आपण सगळे एक आहोत, आपल्याला सगळ्यांना मिळून राहायचं. अशा पद्धतीची राष्ट्रवादी नांदेड जिल्ह्यामध्ये आपण मांडण्याचं काम करू, अशाच पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. प्राध्यापक नानवटे सर, प्राध्यापक जाधव सर आणि रोहनला आणि रोहनच्या पूर्ण मित्रमंडळीला खूप खूप या निमित्तानं शुभेच्छा देतो.